परवानगी घेऊन आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून आज आम्ही आमची वटवट सुरू करत आहोत। खरं तर कुणाचीही आगाऊ परवानगी न घेता जे बोलणं चालू असतं ना, त्याला आपण वटवट असं म्हणतो। पण आमची आजची ही जी वटवट आहे ना, ती थोडीशी निराळीच आहे बरं का, आणि म्हणूनच त्यासाठी तुमची परवानगी घेते। खरं तर वटवट करत राहणं हा आपल्यापैकी प्रत्येकाचा एक जन्मसिद्ध अधिकारच आहे म्हणा ना। अहो, खुद्द कवी केशवसूत यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, अमुच्या भाळी सदैव लिहिली कटकट वटवट करण्याची। तर थोडक्यात काय, वटवट करत राहणं हा आपला प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकारच आहे। अहो, पण दुसऱ्यांनी केलेली वटवट ऐकणं ही काही आपल्यापैकी कुणाची जबाबदारी नाही का? आणि असं असूनही आज आपण वेळात वेळ काढून आमची वटवट ऐकण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। म्हणजे काय होणार? अरे घृत युत पायस. अच्छा, घृत युत पायस. पण म्हणजे काय हो नक्की? अरे म्हणजे काय? अरे म्हणजे तूप घातलेली खीर. माझं मराठीतून का नाही सांगत? हा मुडा भरतकुलाधमा भरतकुलात जन्म घेऊन संस्कृतातल्या अशा सुंदर नांदीमध्ये असा प्राकृत विकल्प आणताना तुला लज्जा रे कशी प्राप्त होत नाही? पेटीवाले काळी दोन धडा. भरतवंशातील सकल कुलधलाम भरतवंशातील
सकल कुलराम शब्द फेकीत राहणे हेची काम शब्द फेकीत राहणे हेची काम अर्थ अथवा कृती सवे नसो मेळ अर्थ अथवा कृती सवे नसो मेळ अर्थ अथवा कृती सवे नसो मेळ कार्य पुले खेळणे शब्द खेळ कार्य पुले खेळणे शब्द खेळ. तेव्हा हे भरतकुलोत्पन्ना उगाच शब्दांचे अर्थ वगैरे विचारत जाऊ नये. पण माझा जन्म भरत कुलात झाला हे कोणी सांगितलं आपल्याला? अरे प्राकृत मशका. अरे आपण सगळेच भरतकुलोत्पन्न. संस्कृतात नटाला म्हणतात भरत. हा देश भरतांचा म्हणजे नटांचा म्हणून भारत. म्हणून भारतामध्ये प्रत्येक गोष्टीचं नाटक चाललेलं आहे. जनतेच्या उद्धाराचं नाटक, समाजवादाचं नाटक, विद्यापीठातून विद्या देण्याचं नाटक आणि घेण्याचं सुद्धा नाटकच. आपली जबाबदारी फक्त वटवट करायची. आता गणपतीला घृतयुत पायस घे म्हणून सांगायचं, द्यायची जबाबदारी आपली. त्रयोदश गुणी तांबूल सुरस. अरे विड्यातले त्रयोदश गुण जाऊ दे, साधी लवंग परवडत नाही. म्हणजे काय भाव आहे लवंग हल्ली? काय काय 250 रुपये किलो. मग लवंग म्हणजे काय चवळी वाटली? तेव्हा बोलल्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी नटांवर असते का कधी? आता ते प्रभू रामचंद्राची हातखंडा भूमिका करणारे नटसम्राट गुंडोपंत गोळे. गुंडोपंत गोळे. गोळे वा. रामाची भूमिका करताना एकपत्नी व्रताची जबाबदारी पाळतात का? आणि ते दुसरे परम पवित्र वसिष्ठ गुरूंची भूमिका करणारे नटसम्राट नटश्रेष्ठ अण्णासाहेब अग्निहोत्री. अण्णासाहेब अग्निहोत्री म्हणजे काय? वा. कशानं वारले? हातभट्टीने. हा पी 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 नुसता खोका झाला होता. अरे पार्श्व का? अरे मृताबद्दल जरा आदराने बोलाव. हातभट्टी काय म्हणतोस? अतिरिक्त मद्यपानाने. तेव्हा बोलण्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी जिथे नटांवर नसते तिथे आपण काय बोलतोय त्याचा अर्थ आपल्याला कळलाच पाहिजे म्हणून सांगितलं म्हणून तुला. आपलं जाऊ दे, पण हे घृत युत पायस याचा अर्थ या पब्लिकला कसा कळणार? पब्लिक पब्लिक. अरे अरे या सभागारात स्थानापन्न झालेल्या अभिरुची संपन्न सकल विद्या विभूषित विद्वत जन समुदायाला पब्लिक म्हणतोस. मारामारी किंवा अपघात बघायला जमतं, पण पंचनामाच्या वेळेला पळून जातात ते पब्लिक. असो, झालं एवढं ईशस्तवन पुरे झालं. मला असं वाटतं की उशिरा येणारे सभाजनही येऊन स्थानापन्न झाले असतील. आपण महाराज हे पब्लिक जिथे टायमाच्या वेळेवर जायचं तिथे काय जात नाही? अरे पार्श्व का? अरे काय भाषा आहे? पब्लिक काय, टायमाच्या वेळा काय? अरे अरे आपल्या अन्नदात्या मायबाप प्रेक्षकांना पब्लिक म्हणतोस. हे म्हणजे आपल्या जन्मदात्या मातेला आमच्या बाबांची वाईफ असं म्हणण्याजोगं आहे. म्हणजे खरं असेल ते, पण बरं दिसतं का ते चार चौघात? अरे सभाजनांना वेळेचं महत्त्व कळत का नाही? अरे पण प्रपंचात अडचणी असतात. आयत्या वेळेला शर्टाची बटणं हरवतात, चपलेचा अंगठा तुटतो, केसातले आकडे हरवतात. आयत्या वेळेला साडी कुठली नेसावी ते सुचत नाही. अशा वेळेस नवऱ्यानं जरा पट्टीवर चढून सांगावं, कुठली साडी नेस, काय कटकट आहे. पारिपार्श्वका, तुझं लग्न झालेलं नाही म्हणून तू अशा वल्गना करतोय. अरे संसारामध्ये पुरुषांच्या पट्टीपेक्षा बायकांची पट्टी 4 सूर उंच असते. हा निसर्गाचा नियम आहे बाबा. पुरुषांची काळी 2, बायकांची काळी 4. तिथे पट्टे कसले चढवतोस? ते बघ अशोकराव आणि आशाबाई, त्यांना आपण विचारू का उशीर झाला ते. कळलं? चल. अगं किती उशिरा, तिथे नाटक सुद्धा सुरू झालं असेल. अहो पण साडी कुठली नेसू सांगा ना. आता कुठली साडी नेसणार? तिथे लोक नाटक बघायला येणार आहेत का तुझी साडी?
मग जा तुम्ही एकटेच नाटक बघायला. जा म्हणे आणि 4 तास त्या क्यू मध्ये उभं राहून तिकीट काढली आहे, त्याचं काय करू? 4 का 5 तास सुद्धा उभे राहिले असता. कोणा त्या बेडेकराच्या कालिंदीच्या मागे नंबर होता ना तुमचा. तुला कोणी सांगितलं? खोटे नाही ना सांगितलं. समोरचे घरवळ ना मागे उभे होते रांगेत तुमच्या. 4 तासात मागे वळून त्यांच्याकडे बघायला एकदाही वेळ मिळाला नाही तुम्हाला. अरे घाऱ्या, नवरा बायकोच्या संसारात असा बिब्बा घालतोस काय? पुढच्या जन्मी गुरखा होशील आणि रात्र रात्र एकट्याने जागून काढशील. अगं कुठली काढलीस ही बेडेकरांची कालिंदी? तुला खरं सांगू का, बेडेकरांच्या लोणच्या खेरीस बेडेकर या नावाशी संबंधित चविष्ट असं मला दुसरं काहीही माहित नाही. कुठली काढलीस ही कालिंदी? कुठली कालिंदी का? उन्हात उभी राहून कोमेजून जात होती ना ती. कोकोकोला हवा का, कोकोकोला हवा का, जिला विचारत होतं ना ती कुठली साडी नेसणार आहे आज? डाळिंबी. तुम्हाला कसं ठाऊक? अगं तिच्याकडे तेवढी एकच साडी आहे. आमच्याच ऑफिसात आहे ना ती चकणी. कोण चकणी? अगं तीच ती कालिंदी. तिला सगळे काळुंद्री असं सुद्धा म्हणतात. आणि तिचं आडनाव बेडेकर नाहीये, एडेकर आहे, एडेकर. पुढच्याच आठवड्यात लग्न आहे तिचं, तेव्हा सुद्धा बघ ती डायमंड साडी नेसेल. म्हणजे लग्न ठरलंय तिचं? मग आणि असं दुसऱ्याच्या वागदात तर वधूशी लढापणा करे. अरे समजता मी मला असाच्या असं त्या घारू आणण्याचा कान पकडतोय त्याला विचारतो, चारित्र्यावर शिंतोडा, असं दुसऱ्या चारित्र्यावर शिंतोडा उडवायला हा गाऱ्या काय स्वतःला संपादक समजतो काय? नाटक केलं खड्ड्यामध्ये, कालिंदीला कोकोकोला दिलं म्हणे. आणि तशी स्वतःच्या मालकीची इम्पाला असताना असं सार्वजनिक एसटीतून हिंडायची हौस नाही म्हणावं मला. अहो असं रागवू नका ना. रागू नका काय? मी 2 मिनिटात तयार होऊन आले. मला वाटतं हीच साडी बरी आहे ना. अगं तुमच्याच सगळ्यांबद्दल तो कालिदास बोलून गेलाय, जातीच्या सुंदरीला काहीही शोभते. वा 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 वा, म्हटलं भेट होते की नाही आपली? अहो आमच्या मंदाचं लग्न ठरलं. वा वा वा. कुठे बाहेर जायला निघालाच वाटतं. हो आम्ही जरा नाटकाला निघालो. ठीक आहे ठीक आहे. अहो मी आणतो ना खुर्ची. खुर्ची? अहो लग्नाचं आमंत्रण घेऊन आलोय. ही टोपी चढवा. टोपी? अगं टोपी मिळते का बघ ना. आमचं बरं का वहिनी साहेब, सारं काही भारतीय संस्कृतीला धरून. चहात साखर जरा कमी घाला. अलीकडे साखर जास्त घेत नाही. अहो तर टोपी सापडेल की नाही माहित नाही हो. शोधा म्हणजे सापडेल. अहो येशू ख्रिस्त म्हणूनच गेलाय. तर असं म्हणजे जमलं लग्न कसं म्हणून नाही विचारलं. कसं? अगं सापडते का टोपी? हो हॅट घेऊ का? हॅट? छे हॅट कशी चालेल? तर असं अचानक जमलं लग्न. वा. अगं सापडते का टोपी? इंजिनियर आहे मुलगा, 5 फूट 9 इंच हाईट. अहो आमची मंदा देखील चांगलीच उंच आहे. हो हो. पण काळजी होती. हो सगळ्याच काळजी असते हो. ही काळजी असतेच हो, पण मुलीच्या लग्नाची काळजी म्हणजे सर्व काळजांची राणी. आता उंच असली तर उंच म्हणून जमत नाही, टेंगू असली तर टेंगू म्हणून जमत नाही. अगं मिळते की नाही टोपी? आयडिया आयडिया. हा तुम्हाला घेऊ का डोक्यावरून? म्हणजे डोक्याला घेतलं नाही मिळवलं. छे हो छे. नाही. अहो लग्नाची अक्षत घ्यायची म्हणजे काय नमाज पडायचा का हो डोक्याला? मुलाचे वडील आहेत, आई नाही. सापडली नाही का? हो सापडली नाही म्हणजे मुलाची आई हरवली नाही, वारली. असू असू. आयुष्य काय कोणाच्या हातात असतं नाही. पण मुलाला आई नाही म्हणजे म्हणताना सासूरवास नाही. तर वाईटातून चांगलं जे घडतं ते हे आता आमच्या लक्षात आलं. सापडली की नाही? अहो नाही सापडते टोपी. अहो नाही सापडते टोपी. कल्पना होतीच मला. आज सकाळपासून 20 घरात अक्षर देऊन आलोय, 19 घरात टोपी नाही.
म्हणजे परत यावं लागणार का काय आपल्याला? अहो याची कल्पना होती मला, म्हणूनच सकाळी घरातून निघताना एक स्पेअर टोपी घेऊन आलो आहे. ही चढवा आणि हे आमच्या मंदाच्या लग्नाचं आमंत्रण. सकाळी 10:21 मुहूर्त आहे. 21 मिनिटांनी. हनुमान मंगल कार्यालयात. हो हो. पूर्वीचं ते गाठोड्या मारुतीचं देऊळ होतं, तिथेच कार्यालय बांधलंय. हो, माहिती आहे, माहिती आहे. देवाला उत्पन्न हवा. हो. चांगली सोय, चांगली सोय. आणि भोजनाला थांबायचा जरा का वहिनी साहेब. आमच्या घरचं हे शेवटचं काम. 5 मुली उजवल्या, बाकी ह्या मुलीने काही आमचे जोडे झिजवायला दिले नाही. हवं तर लव्ह मॅरेज म्हणा, आम्ही त्याला स्वयंवर म्हणतो. सारं काही भारतीय संस्कृतीला धरून. तुमची टोपी. आम्हाला ना जरा नाटकाला निघायचं. वा 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 वा, काय योग आहे. अहो आमची मंदा देखील आमच्या भावी जावातांना घेऊन नाटकाला गेली आहे. म्हणाली जाऊ का, मुलगी आज्ञेत आमच्या. म्हटलं खुशाल जा, आणि नाहीतरी त्या नाट्य मंदिराचे उपकार आहेत तुमच्यावर. कसे म्हणून नाही विचारलं. कसे? अहो कुठल्याच्या नाटकाच्या तिकिटांसाठी रांगेत उभी होती आमची मंदा. नेमका तिच्या मागे ह्याचा नंबर. तिकडे झाली ओळख. आता आमच्या लक्षात आलं की आजकालची ही तरुण मंडळी 4-4 तास नाटका सिनेमाच्या रांगेत कशी उभी राहू शकतात ते. काय हो हो, आजकालची ही तरुण मंडळी लाईन धरणं जे म्हणतात ते हे आता आमच्या लक्षात आलं. तर म्हटलं मंदाला खुशाल जा आणि त्या रंगमंदिराच्या वास्तुदेवतेला नमस्कार करा. नमस्कार नमस्कार. तुम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं असेल. हो. चला. पण अवश्य यायला पाहिजे, अवश्य. चला. अगं तू तिथे काय करतेस? चल लवकर, काय नाटक सुरू झालं. अरे मला चपला घालून मिळालं तात्पर्य काय पारिपार्श्विका, प्रपंचात अडचणी या येणारच. तेव्हा जिथे जाऊन पोचायचं तिथे वेळेवर जाऊन पोचणं हे सर्वस्व आपल्या हातात नसतं. बरं ते जाऊ दे, अजून ही कशी नाही आली? अगं ये प्रिये, ऐकलंस का प्रिये? अहो महाराज, महाराज इकडे इकडे. बाईसाहेब रुसल्या. हा, अहो त्या म्हणाल्या त्यांना गावोगावी हिंडायचा अगदी कंटाळा आलाय. तर त्या म्हणाल्या त्यांना जाऊन सांग तुम्ही साफ येणार नाही म्हणून. काय सांगतोस? अहो मग काय, मग मीच त्यांची समजूत घातली. हा, मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. काय? अहो वात्सल्याने. काय? हा वात्सल्याने. मग मी त्यांना जवळ घेतलं. वात्सल्याने? अहो नाहीतर काय, सगळं वात्सल्याने. मग मी त्यांना तू आणि तिला वात्सल्याने काय काय केलं ते मला सांगू नकोस. ठीक आहे, येत नसशील तर येऊ नकोस म्हणा. अहो महाराज, पण मी म्हणतो सरळ नाटकाला सुरुवात करायची सोडून कशाला ही फुकटची वटवट. पारिपार्श्विका, उत्तर द्यायच्या लायकीचा असा पहिला प्रश्न तू विचारलास. ही फुकटची वटवट कशाला? अरे अरे नाटक म्हणजे तरी दुसरं काय असतं? एक नायक असतो, बरोबर, एक नायिका असतो, बरोबर. नायक नायिकेवरती लाईन ठेवून असतो. अरे ते सगळं सत्य आहे, लाईन घेऊन असतो वगैरे, पण तो तसं कधी स्पष्ट सांगतो का? किती वटवट करत बसतात. तू कुठल्याही थिएटरात चल, तुला हेच दिसेल. दाखवतो तुला, चल तू. चांदणं काय सुंदर दिसतंय नाही? फारच सुंदर. शेक्सपियरने म्हटलंय हिअर कम्स द मून. मिल्टनने सुद्धा म्हटलंय ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. Up above the world so high like a diamond in the sky. चारुदत्त म्हणतो
उदयती शशांको कामिनी गंड पांडू. किमपि किमपि मंदम मंदमासक्ती योगात. आम्हाला इंटरला उत्तर रामचरितम होतं. आम्हाला शाकुंतल होतं. सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं मलिनमपि निमांशो लक्ष्मी लक्ष्मीं तनोति. यमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी किमिव हि मधुराणां मण्डलं नाकृतीना. शुभमंगल. नाहीतर काय, अरे लेका धर तिचा हात. अशी छान एकटी सापडली, काय मस्त रात्र आहे, आजूबाजूला कोणी नाही आणि कवितेच्या बेंड्या लावत असते. अशा वेळी असं वाटतं. काय वाटतं? असंच रात्रभर आकाशाकडे पाहत राहावं आणि चांदण्यात न्हावून निघावं. मलाही असंच वाटतं. ती व्याधाची चांदणी पाहिली? हो, काय सुंदर आहे नाही? या टोकाचं चांदणं बघतोय, ती त्या टोकाचं चांदणं बघतीये. थांब थांब थांब. आता आता त्यांच्यापैकी कुणाला तरी गायला होईल. अगदी टेकले. असं वाटतं ही रात्र कधीच सरू नये, कारण कधी नसरावी शीतल सुंदर ही शरदाची रात. अगं बाई, बाबा. काय सगळा चान्स होता, वटवट करण्यात आला. कसं बोललास? अरे ही वटवट नाही तर काय. पण नाटकामध्ये कधी कोणी सरळ मुद्द्याला आलेलं बघितलंस का तू? सरळ विचारावं का नाही तिला, बाई ग करतोस का माझ्याशी लग्न? महागाई भत्ता धरून मला अमुक अमुक पगार आहे. तू कुठल्याही गोत्राची असलीस तरी चालेल, अवयंग असलीस म्हणजे झालं. भावंडांच्या शिक्षणाची माझ्यावर जबाबदारी नाही, बहिणींची लग्न झालेली आहे. राहायला स्वतःच्या नावावर झाला आहे. आई वडील बद्री केदारला निघून गेलेत कायमचे. बरोबर. ते सोडून चंद्र बघ, चांदण बघ, लाटा बघ. अरे ही वटवट कशाला? काय आहे? चुकलो आपलं. काय 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 चुकलं आपलं? चुकलो काय आहे? खरी मजा ही अशा या गोड वटवटीतच आहे. अरे तू शेक्सपियरचं नाव ऐकलंयस? वा, ऐकलंय. अहो, हॅमलेट, रोमिओ ज्युलिएट वगैरे सिनेमांचा पटकथा लेखक. ऐकलंय म्हणे. सिनेमांचा पटकथा लेखक तो म्हणणं नाटकही लिहायचा बरं का. त्यानेच एका ठिकाणी म्हटलं की लाईफ इज अ टेल टोल्ड बाय एन इडियट फुल ऑफ साऊंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग. म्हणजे आयुष्य ही एखाद्या खुलचट माणसाने वटवट आणि आदळापट करून सांगितलेली अर्थशून्य कथा आहे. तेव्हा प्रत्येकाला वाटत असतं की दुसरा वटवट करतो. हे मुंबईत कसं प्रत्येकाला वाटतं की बाहेरचा येऊन गर्दी करतो, तसंच आहे. पुरुषांना वाटतं बायका वटवट करतात, बायकांना वाटतं पुरुष वटवट करतात. नवल आहे की नाही? हा, चल तू कुठल्याही घरात चल, मी तुला दाखवतो. चल चल. बाई 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 ह्याच्या पटपटायला काही मला अंतच नाही. दिवसभर ऑफिसच्या गप्पा, कुठे जायची हौस नाही, काही पाहायची हौस नाही, नाटक नको, सिनेमा नको, नुसता ढोसाच्या आणि मारा गप्पा, ढोसाच्या आणि मारा गप्पा. ते तोंड मेलं कसं दुखत नाही. अहो, दारावरची बेळ ठरांटी आहे, जरा गुढ हलवतील तर शपथ. हो हो बाबा आले. कौन? बिस्किट वाला. क्यों रे, हमने तुमको कितनी वक्त काम दरवाजे में बिस्किट बिस्किट नहीं कहते करके? चलो जाओ. अहो, तो फोन वाजतोय, तो तरी उचला. हो, तो सुद्धा मी उचलते. हॅलो, हाऊ आर यू? येस मिसेस पाटील स्पीकिंग. येस येस मिसेस पाटीलच स्पीकिंग. येस आय एम कमिंग फॉर द मीटिंग. हू टोल्ड यू आय एम नॉट कमिंग? मिसेस भल्ला काय? लेट मी मीट हर, आय शॅल टीच हर अ लेसन. हा बाय. यांचा अजून अटकताय का बघा. त्या बडबडण्याला काही सुमार 2 शब्दात अटपायचं, हातातभर लांब बडबडणार. ह्या वटवटीचा स्वतःलाच कसा कंटाळा येत नाही म्हणते मी. नुसती मेली वटवट वटवट वटवट.
भारती. बाकी फक्त बायकाच वटवट करतात असं नाही, पण जिभेचा पट्टा सुरू ठेवणं हे बायकांचं एक प्रमुख शस्त्र आहे. पण जीभ म्यान करून संसारात जे शीतयुद्ध चालतं ते मात्र फार भयंकर. अशा प्रसंगाशी तोंड मिळवणी करणं अतिशय अवघड. हजर मंडळींनी किंवा मंडळींच्या मंडळींनी असा एखादा प्रसंग आठवून बघावा. तो अबोला, तो रुसवा, कठीण. दोन पुरुषांच्या भांडणात मात्र असला प्रकार नाही. समजा दोन मित्र आहेत आणि त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याला सिनेमाचं तिकीट आणून द्यायचं कबूल केलं आणि दुसऱ्या दिवशी ते तो विसरला. या प्रसंगाचं भांडण कसं अबोला रुसव्याने होणार नाही, या प्रसंगाचं भांडण लख्ख होणार अगदी. विश्वास आर्य, तुमच्यावर विश्वास ठेवला आमचा गाढवपणा. साधं एवढंसं सिनेमाचं तिकीट आणता आलं नाही तुम्हाला. आम्ही काय तुमचे पैसे पुरवणार होतो? ते हरिभाऊ चांगले फुकट पासावर नेत होते सिनेमा पाहिला, तर आम्ही बसलो तुमच्या तिकिटांची वाट बघत. हे पा बंडोपंत, मी तुमचं तिकीट आणायचं विसरलो हे सत्य आहे, पण मनुष्य हा विस्मरणशील आहे. विस्मरणशील? वा, संस्कृत पाजावर आम्हाला विस्मरणशील म्हणे. भेजा दक्कलनी असं सरळ सांगा ना. हो बंडोपंत, तुमचा वेळा सांभाळा. तुमच्या बापाचा नोकर आहे मी. फुल्या फुल्या. बाप कोणाचा काढतोय? फुल्या फुल्या. भेजा कोणाचा काढतोस? अरे जा, ज्यादा बकबक केलीस तर थोबाड फोडीन. अरे आधी तुझं जाऊन थोबाड बघ. फुल्या फुल्या फुल्या. अरे जा, फुल्या फुल्या फुल्याच्या फुल्या फुल्या. क्षमा करा, या भांडणातल्या क्लायमॅक्सच्या शब्दांच्या जागी काही कायदेशीर अडचणींमुळे आम्हाला फुल्या फुल्या टाकायला लागल्या. पण हे भांडण कसं निर्मळ आरशासारखं, संतापाचं प्रतिबिंब त्यात स्वच्छ पाहून घ्यावं. पण बायकांच्या शीतयुद्धाची जातच निराळी. आता हे भांडण सिनेमाचं तिकीट आणलं नाही म्हणून जातं. समजा तुम्ही तुमच्या पत्नीला साडी आणून द्यायचं कबूल केलं आणि दुसऱ्या दिवशी ते विसरला. नुसत्या कल्पनेनेच तिकडे काळजात धडधड धडधड झाले तर डोके मला इथपर्यंत ऐकू आले. असो, तुम्ही साडी न घेताच आलात. दरवाजावरची बेल वाजवली. डिंग डॉंग. दार तत्परतेने उघडलं गेलं. कुटुंबाची नजर तुमच्या हातातल्या भाजीच्या पिशवीवरून तुमच्या बकोटीकडे गेली. तिथे नुसतीच छत्री आणि सकाळचं वर्तमानपत्र, दुसरं पुडकं नाहीच. झालं, कांचीला लाल दिसायला लागतात. नाकाच्या शेंड्यावर विचित्र थरथर सुरू होते. क्षणभर तुमचाही चेहरा बसमध्ये उभा असताना शिंक येऊन लेंग्याची नाडी तुटली. जसा होईल तसा होईल. चहाचं भांड दाणका नादळलं जातं. स्टोविसतो पण भडकावणार आहे हे तुमच्या लक्षात येतं. तुम्ही म्हणता, अगं हळू, हात भासेल. उत्तर नाही तरी तुम्ही लगेच म्हणता, अगं स्टोशी जरा सांभाळून बघावं, आजच वर्तमानपत्रात आलंय. तुमची अपेक्षा अशी की काय आलंय या साध्या प्रश्नाची. पण आज अपेक्षेप्रमाणे कोणतीही प्रतिक्रिया नाही तरी तुम्ही रेटता. बरं का, आज एक बाई चहाचं आधण उचलताना बाजून मेली म्हणे. आता तुम्हाला वाटतं आता तरी कुटुंब म्हणेल, अगं ग बिचारी, मुलं बाळ होती का हो तिला. छाट, ती बाई मेली या वाक्याला सुटली ही प्रतिक्रिया. तेव्हा मिरची जितकी लहान तितकी अधिक तिखट या न्यायाने अशा भांडणामध्ये शब्द जितके कमी तितकं भांडण अधिक कसदार. या अबोला रुसवा याला वैतागलेला एक उर्दू शायर, तो म्हणतो, रूठने वाले से कोई इतना जाकर पूछे, रूठने वाले से कोई इतना जाकर तो पूछे कि वो खुद ही रूठे रहे या हमसे मनाया न गया. वाह वाह. फूल चुनना आवर है,
सहरे बहारा भी आवर है, दिल का दामन जो कांटों से बचाया ना गया. वाह 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 वाह, सुभान अल्लाह, वाह वाह. अर्थ समजला? काही नाही. मग वाहवा आणि सुभानंद कशाला? अहो वाहवा म्हणायला काय अर्थ समजावा लागतो? अहो इथं पब्लिक वाहवा म्हणाल. हो. मग आज ही काय मंडळी सर्व उर्दू शाळेतून शिकून आलेली जमलेली आहेत. बरं मग आता तुम्ही तरी सांगा ना. मी? हा, मला तरी कुठे ठाऊक आहे. तात्पर्य काय, आपण काय बोलतो त्याचा अर्थ आपल्याला कुठे माहिती पाहिजे. हा, पण वटवट मात्र करत राहिलं पाहिजे. जगाच्या अंतापर्यंत वटवट, घरात वटवट, बाहेर वटवट. आता त्या लोकलमध्ये म्हणजे जिथे बसायला काय उभं राहायला सुद्धा जागा नसते, तिथे सुद्धा माणसं काय मजेदार वटवट करत असतात. बघायचंय? चल बघूया. म्हणून म्हणतो देशपांडे, समाजवाद हवा. अहो खड्ड्यात घाला तुमचा समाजवाद. हुकुमशाही आम्ही, हुकुमशाही. हुकुमशाहीने काय होणार आहे? इजिप्त मध्ये काय झालं बघा. अहो ढुंगणावर हंटर मारल्याशिवाय लोक नीट वागत नाही. तो लोकांच्या ढुंगणावर हंटर मारा आणि स्वतःच्या ढुंगणाचा काय विमा उतरवणारा. साली राष्ट्रीयत्वाची भावनाच राहिलेली नाहीये. या भाषावार प्रांतरचनेमुळे सगळा घोटाळा झालाय. बरोबर. शहाणे आहात. सगळं शिक्षण मातृभाषेतच झालं पाहिजे. ऑल एज्युकेशन मस्ट बी इन द मदर टंग. पहिले ही इंग्रजी हटाव. अरे त्याच्या आधी गरिबी हटाव. त्याच्या आधी गर्दी हटाव. लोकसंख्या काय बेसुमार वाढत चालली आहे. अहो लोकसंख्येचा नुसता भाऊ आहे. हो भाऊ काय पुढच्या 5 वर्षात 50 कोटींनी लोकसंख्या वाढेल. खायला कुठून घालणार? जो तोंड देतो तो तोंडात घालायला घास दिल्याशिवाय राहणार आहे का? सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. देवावरची श्रद्धा उडाली आहे. या अंधश्रद्धेमुळे घोटाळा झालाय. देववाद, दैववाद, तुमचा समाजवाद, साम्यवाद, वटवट करा नुसती. कारण ते झाले सारे जो तो बुद्धीचं सांगतो. काम करायला नको. काम जो उठतो तो संप. आज इथे संप तर उद्या तिथे संप. आज हे बंद तर उद्या ते बंद. अहो मोर्चे काय, घोषणा काय, वेळ नाही. अहो काल दुपारी 2 मिनिट भर झोप नाही. हो म्हणजे काल ऑफिसला दांडी दिलीत वाटतं. हो तसं नाही. कॅज्युअल लीव शिल्लक होती ना, घेतली नाही तर वाया जाते. मारा दांड्या आणि लोकांच्या नावाने शंख करा. काम करीत नाहीत म्हणून. काय तुमचे सगळे पेपर्स ना साहेबांनी आम्हाला उपसायला लावले. आणि काय हो तुम्ही दांड्या मारता तेव्हा आम्ही नाही उपसा तुमचे पेपर. आता झोपा. कुंटण खाण्यात सुशिक्षित मुली सापडल्या म्हणे. हा बघा मथळा. कुंटण खाना, सुशिक्षित मुली, पोलीस अटक. मी तुम्हाला सांगतो, धार्मिक शिक्षण नाही ना म्हणून पावित्र्य नाही, पावित्र्य नाही म्हणून चारित्र्य नाही, चारित्र्य नाही म्हणून हे असले सगळे प्रकार वाचायला मिळत आहे. पहिले चारित्र्य सुधारा. कसला आले चारित्र्य? अनितीचे सर्वात मोठे भयंकर प्रकार घडत असतील ना तर ते तुमच्या धार्मिक क्षेत्रात. आणि हल्ली ऑफिसर म्हणून काय होतंय पाहताय ना. काय मी तुम्हाला म्हणतो, या पोरी ऑफिसात काम करायला लागल्यापासून ना मी तर म्हणतो या बायकांना नोकरीच देणार. काय नीती काय फक्त बायकांनीच पाहिजे? एकटी बाई स्वतःची नीती कशी काय सुधारू शकेल? फालतू वटवट करू नका. अहो पण या पोरींनी आधी ऑफिसात यावं कशाला? आपल्याला तवा आणि लोणी एकत्र आलं की लोणी विरघळणार. पण मग या सुशिक्षित स्त्रियांची समस्या सोडवणार कशी तुम्ही? आधी सुशिक्षित पुरुषांची समस्या सोडवा. चूल आणि मूल हे स्त्रियांचं कार्यक्षेत्र. विसरा. आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्त्रियाच आघाडीवर आहे. म्हणूनच तुम्ही त्यांच्या पिछाडीवर असता. आम्ही तर तुमच्या चोरून नाही बघतो, सरळ बघतो. सरळ. त्याला निर्लज्जपणा म्हणतात.
आणि तुम्ही करता त्याला ढोंग. तुमच्या ढोंगापेक्षा आमचा निर्लज्जपणा बरा. हा आणि अहो, निर्लज्जपणा करण्याची आपल्यावरची जबाबदारी सुद्धा आजकाल पोरींनीच घेतलेली आहे. आजकालच्या पोरींच्या अंगावरचे कपडे तरी बघा. म्हणजे हल्लीच्या पोरींच्या अंगावरचे कपडे दिसतात तुम्हाला? हसता काय? पोशाख ही व्यक्तिगत आवड आहे, वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे तो. अहो, पण तसं नाही. उदाहरणार्थ मिनिस्कर्ट. काय? अहो, मिनिस्कर्ट म्हणजे काय? मिनिस्कर्ट म्हणजे मोठ्या बायकांनी अंगावरती घातलेलं आखूड झबलं. पण तुम्ही बघता कशाला? आता डोळे फोडून तर घेता येत नाहीत ना. हे पहा, अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते आणि उघड्या गळ्यात नसते. ते पोस्टर पहा सिनेमाचं. हो, त्यात काय? त्यात काय? एवढं उघडं शरीर आणि त्यात काय? मी सांगतो, शुद्ध फसवणूक. अहो, रोज हे पोस्टर बघतोय ट्रेन मधनं जाता येता. म्हटलं आहे तरी काय सिनेमा बघूया. अहो, गेलो काल दुपारी. म्हणून त्यांनी माझे हो, तुम्ही थांबा. हो, त्या सिनेमात काय होतं? हो, शुद्ध फसवणूक. फक्त पोस्टर मध्येच ही अशी उघडी. सिनेमात थ्रूआउट अंगभर कपडे घालून नाचले. अहो, पाण्यात गेले हो पैसे सगळे. बरं झालं सांगितलं. मी देखील जाणार होतो सिनेमा बघायला. शुद्ध कला म्हणजे काय ते तुम्हा दोघांना कधीच कळायचं नाही. आलडस हसले वाचले तुम्ही. नाही, आम्ही ऑफिसात काम करायला जातो. फायलींमध्ये दडलेल्या कादंबऱ्या वाचायला नाही जात. ठीक आहे. अहो, कादंबरीवरनं आठवलं, परवाच एक कादंबरी घेतली वाचायला. तर पहिलाच शब्द त्यातला काय म्हणता? आणि वाक्य काय सांगतो? आणि वर्णन सांगितलं ना. नाव काय कादंबरीचं आहे तुमच्याकडे? अहो नाही हो, ते आपल्या ऑफिस मध्ये ती नवीन टायपिस्ट पोरगी झाली ना. कोण होती? सिल्विया फर्नांडिस. सिल्विया फर्नांडिस. हो, छे हो, गरीब आहे ती बिचारी. पण तिथे तुमचा तो मिनिस्कर्ट घालते ना. हो, घालत असू द्या. हो, पण ती का वाचते तरी काय हे बघण्याकरता परवा मी लंच मध्ये हळूच तिचा खण उघडून बघितलं. अहो, बायबल होतं ते. बायबल. पण ती आपल्या ऑफिस मध्ये नवीन फटाकडी आले ना, मीना मोंडकर. ही वाचते असं सगळं. मी तिला विचारलं, मीनाबाई कसं वाचवतं तुम्हाला असं सगळं? मग तुम्हाला म्हणते कशी? कानात काय सांगतो? मध्यमवर्गीय भ्याडपणे. हो, तुम्ही थांबा. तिचं आणि साहेबांचं जमलंय म्हणतात. जमलंय? अहो, साहेबांच्या मिसेस घटस्फोट घेणार आहेत. काय म्हणता काय? आय नो इट स्ट्रेट फ्रॉम दी हॉर्सेस माउथ. म्हणजे साहेबांनी तुम्हाला सांगितलं? साहेब कशाला सांगेल? मग साहेबांच्या मिसेसनी मिसेस घाट्यानं सांगितलं, मिसेस घाट्यांनी मिसेस साठ्यानं सांगितलं, आणि तिथून कुठून तरी आमच्या मिसेसनी आम्हाला स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ काय मिसेस माउथ म्हणतात. तुम्ही थांबा. मग काय? साहेब रोज मीना मोंडकरला कसलं डिक्टेशन देतात ते आत्ताच कळलं. आयला ही मीना मोंडकर पक्की आहे एकदम. जोशाच्या पैशात सिनेमा, विषाच्या पैशात साडी, शेंड्याच्या पैशात आईस्क्रीम आणि भेंड्याच्या पैशात नाटक, आणि स्वयंवराचा पण जिंकला साहेबांनी. म्हणजे हंसे मुक्ता नेली आणि केला कलकलाट काकांनी. ही कोण मीना मोंडकर, आणि ती गेली साहेबाचा हात धरून. तर ह्याना आनंद कसला? तर मीना मोंडकर आणि साहेब या प्रकरणामध्ये वटवट केल्याचा. आता 10 जणांना डोळे मारून 11व्याचा हात धरून जाणारी नटरंगी नार का याच जमान्यात पहिल्यांदा जन्माला आली? तात्पर्य काय? सगळ्या जगाला ठाऊक असलेल्या गोष्टी आपण परत परत उगाळून त्याच बोलत असतो. कारण वटवट करणं हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. अर्थात बायका तो हक्क पुरुषांपेक्षा जरा जास्त बजावतात. त्याच्यामुळे बहुतेक संसारामध्ये पिता हा मुख्यतः श्रोताच असतो.
म्हणूनच बायका नवऱ्याला हाक मारताना अहो ऐकलं का असं म्हणतात. या बहुतांशी ऐकणाऱ्याचीच भूमिका असणाऱ्या नवऱ्याचं मात्र कधी कधी घोटाळा होतो. आमचा एक मित्र आहे, त्यांच्या बायकोनी त्यांच्या 3ऱ्या किंवा 4थ्या मुलाच्या वाढदिवशी त्यांच्याकडे हट्टच धरला की फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये जाऊनच फोटो काढायचा. काय करणार, निघाले आमचे मित्र फोटोग्राफरच्या स्टुडिओत बायको मुलाला घेऊन. मला वाटतं तुम्ही उठा खुर्चीवर ना. मी बसते बाळाला घेऊन खुर्चीवर. खुर्चीवर बसून फोटो काढायचा ना शोन्याच्या. अहो असं लांब काय उभे राहिलात, मागे उभे राहा आणि चांगलं ऐटीत उभे राहा. खरं म्हणजे माझा आणि बाळाचा असा फोटो काढायला हवा. रमणी मासिकात गाय वासरू फोटो स्पर्धा आहे बरं का फोटोग्राफर. मला वाटतं तुम्ही एव्हा दोघांचाच फोटो काढा. गाय वासरू स्पर्धेला पाठवूया. अहो तुम्ही जरा पलीकडे जाऊन उभे राहा ना. काय वासरू स्पर्धेत तुमचा फोटो कसा चालेल. आणि जरा चांगला फोटो काढा, पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे. बघ 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 सोन्या, ते बघ बुवाजी, काय काय बघ 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 बघ. अहो तुम्ही स्वस्थ काय उभे राहिलात, खुळखुळा वाजवा ना जरा. बघ 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 सोन्या, बघ ना बघ 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 बघ. अहो फोटोग्राफर कडे काय वाजवताय. अहो तुम्ही जरा बाळाला धरा, मी माझी पोरमाळ बाहेर काढते. अहो फोटोग्राफर जरा तिकडे बघा ना. आता बाळाला द्या माझ्याकडे आणि तुम्ही बाळाकडे बघताय असा फोटो काढूया. नाही नको, त्यापेक्षा आपण बाळाला खुर्चीवर बसूया आणि आपण दोघं दोन बाजूला उभे राहूया. बशा 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 शाना, बशा 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 अशी. अगं बाई, अहो ते पिशवीत टॉवेल आहे का बघा बघा बघा. नाही तर ते फडकं घ्या आणि पुसा आता पुसा. शी पुसायचा फडकं. इश्श, शी नाही काय केली आम्ही, एवढं कळतं बरं आम्हाला. तुम्हाला कोण म्हणतंय. आता मोठी झालो म्हणावं आम्ही नुसती पिप्पी केली आहे. पिप्पी. आज वाढदिवस आहे आमचा. छान 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 बुवाजीला छान म्हणावं, लवकर लवकर फोटो काढा चांगला चांगला. अहो तुम्ही स्वस्त काय उभे राहिलाय, बसा ना खुर्चीवर. नको नाही तर उठा तुम्ही, खाली बसा. अहो असे काय बसलाय, तिथे पिप्पी सांडले. उठा तुम्ही उठा, मी बसते तुम्ही उभे राहा. हा काढा फोटो. अहो माझी पावडर रेडी आहे. तो बघ बघ बघ. रेडी म्हणाव. रेडी. अहो तुम्ही काय म्हणताय, तुम्ही म्हणाव आणि 1 2 3 सुद्धा म्हणा. आणि 3 म्हटलं की हसायचं बरं का. अहो जरा हसा ना. अहो बाई जरा गप्प बसाल का. इश्श, मी कशाला बोलेन. वटवट ऐकायची तर यांची ऐका. एक अक्षर कोणाला बोलू द्यायचं नाही. हे असंच का नाही केलं, तसंच का नाही केलं, हेच का नाही केलं आणि तसंच का झालं, मुकाट्याने ऐकून घ्यावं लागतं. रेडी 1 2 3. थँक्यू. झाला पण इतक्यात. होय. केव्हा मिळेल. पुढच्या सोमवारी. बर साहेब तुम्हीच येऊन घेऊन जा बरं. मंडळी, माणसाला बोलायला अमुकच एक विषय लागतो असं नाही. तो कुठल्याही विषयावर बोलतो आणि कुठल्याही विषयावरचं बोललेलं ऐकतो. बरं, समोरचा ऐकणारा असलाच पाहिजे असंही नाही. आता देव्हाऱ्यातला देव घ्या, तो कधी उलटून बोलतो का. पण त्याला काही आपण निमूटपणे गंधफूल वाहत नाही.
म्हणजे पुष्पम समर्पयामी, तांबूलम समर्पयामी, गंधम समर्पयामी, आपली वटवट चालू असते. आता आपण जे काही करतो ते काय असं मोठ्याने बोलत बोलत करतो का? म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे पाहुणे आले आणि आपण त्यांना चहा देतो, तर असं चहा देत आहे, किटलीतून कपात चहा ओतीत आहे, चमच्याने साखर घालून ती ढवळीत आहे, चिवड्याची बशी पुढे सरकवत आहे, सिगरेटच्या पेटीतून सिगरेट काढत आहे, आगपेटीतून काडी काढून ती ओढत आहे, सिगरेट पेटवीत आहे, झुरका मारावा. असं म्हणतो का? पण देवाला मात्र आचमनम करिष्ये, आचमन करतोय, गंधम पुष्पम समर्पयामी, गंधफूल वाहतोय, लक्षात ठेव, असं बजावीत पूजा करतो. बरं, रोज तीच वटवट हो, एकदा तरी बरं का, एकदा तरी पुष्पम समर्पयामी असं म्हणताना जिमखान्यावरच्या गोडबोल्यांच्या बागेतून चोरून आणलेली पुष्पम समर्पयामी किंवा आपटे वकिलांच्या कुंडीतले चोरलेले गुलाब समर्पयामी असं तरी म्हणावं. अहो, खरं बोलल्याचं तरी पुण्य लावेल. पण नाही, आपण वटवट करतो हे कबूल करायला कोणी तयार नाही. काय करणार? बरोबर आहे महाराज, बरोबर आहे. हा, तुम्ही म्हणताय त्यात पॉइंट आहे ना. मग पण बाईसाहेब म्हणतात त्यात पॉइंट आहे. बर, हा, त्यांना गावोगावी हिंडण्याचा कंटाळा आलाय, आपल्याला वटवट करायचे, काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. उपाय? थांबा, मी जरा विचार करतो. विचार? हे तुला कधीपासून जमायला लागलं? आणि फेऱ्या का मारतोयस? ही विचार करण्याची ऍक्टिंग आहे. वा, हे कुठे शिकलास? सरकारी नाट्य शिक्षण शिबिरात. वा, म्हणजे संपलंच. हा, सुचला महाराज, सुचला. उपाय सुचला. बर, हा, आपण रेडिओ स्टेशन काढूया. काय? हा, रेडिओ स्टेशन. हो, म्हणजे गावोगावी हिंडण्याचा ताप वाचला, म्हणजे बाईसाहेब खुश, आणि आपण आपल्या घरात बसून गाणी करायची, नाटकं करायची, आणि ती लोकांनी आपापल्या घरात बसून ऐकायची. थोडक्यात काय, आपण घरात बसून वटवट करायची आणि लोकांनी ती ऐकायची. रेडिओ स्टेशन? हा, पॉइंट आहे की ना. रेडिओ स्टेशन म्हणजे सरकार मान्य अधिकृत वटवट केंद्रच की. चला तर मग तयारीला लागायचं. चला 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 चला. आम्ही आकाशवाणीच्या वटवट केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 होत आहेत. आमची पहिली सभा इथेच समाप्त होत आहे. यानंतर आपली भेट आणखी थोड्याच वेळात. आपलं सकाळी 7 वाजता ते भजन होतं ना, हो ते आर्टिस्ट लोक आलेच नाही तो अजून. आता काय करायचं? बर, अहो आता काय करायचं? श्यामाबाई, रेडिओ स्टेशन चालवायचं म्हणजे असं हातपाय काढून चालतं का? आर्टिस्ट नाही आलाय? नाही ना. मग काय, ते आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा ती वाचा.
आणि तरी वेळ उरला ना तर बाजारभाव सांगा. अहो पण मला कुठले बाजारभाव माहितीयेत सर. हो, लोक काय रेडिओवरचे बाजारभाव ऐकून बाजारात भाजी आणायला जातात. अहो तरी पण कसले बाजारभाव सांगू सर? तुम्हाला ठाऊक असतील ते सांगा. रेडिओवरून एरंडी आणि कापसाचे भाव सांगतात. हा, लोक जगातले किती लोक एरंडी विकत घ्यायला जातात सांगा मला. तेव्हा काहीतरी स्थानिक सूचना द्या. आणि तरी वेळ उरला ना तुम्हाला सांगतो ते बटाट्याची लागवड ते भाषण वाचा. अहो गेले 8 दिवस रोज सकाळी मी तेच भाषण वाचतीये. अहो सकाळी उठल्या बटाट्याची लागवड कोण ऐकणार आहे का? श्यामाबाई, कोणी ऐकणार नाही याची खात्री आहे तुम्हाला? अगदी. मग आठवडाभर काय वर्षभर वाचतात म्हणून बिघडलं कुठे? हा, तेव्हा काहीतरी स्थानिक सूचना द्या आणि चालू ठेवा वटवर. हा, चला सुरू करा. हा, आणि ऐका रेडिओ सेंटरवरनं आपण आपले कार्यक्रम कोण ऐकतो हा प्रश्न मला परत विचारत जाऊ नका. रेडिओवरून वटवट करत राहणं हे आपलं ध्येय आहे. हो, लोक आपल्याला पैसे देऊन येतात ना इथे वटवट करायला. मग आणि काहीतरी आवाज काढत राहायचं हे आपलं काम. कळलं? चला सुरू कर. नमस्कार. 838 मीटर्स किंवा दर मिनिटाला 15,50,850 किलो सायकलवरून आम्ही आकाशवाणीच्या वटवट केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:09 होत आहे. आता ऐका आमच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि हवामानाचा अंदाज. महिलांसाठी सर्वप्रथम खास कार्यक्रम बायका सादर करते आहेत सुधा बाळसेकर दुपारी 12 वाजता. दुपारी 12 वाजता महिलांसाठी खास कार्यक्रम झाल्यावरती सकाळी 8:20 विद्यार्थ्यांसाठी धावत पळत संस्कृत हा संस्कृत भाषेच्या अभ्यासाचा कार्यक्रम सादर करते आहे SS गोकमवार. रात्री 10:35 भावगमबन सुगम संगीताच्या ध्वनिमुद्रिकांवर आधारित निवेदनाचा विशेष कार्यक्रम सादर करते आहेत किंकिणी किणीकर. संध्याकाळी 6 वाजता आमच्या ग्रामीण बंधू भगिनींसाठी भोवाणी शेतकरी मंडळ आमच्या शेतकरी बंधूंच्या कार्यक्रमात ऐका द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च इन न्यूक्लिअर स्टडीज या विषयावरती गुंडूबुवा घोटिक यांचं कीर्तन. विषय आहे भगवंताचे नामस्मरण. रात्री 10:30 वाजता लहान मुलांसाठी एक विशेष कार्यक्रम. आजच्या लहान मुलांच्या कार्यक्रमात ऐका कुटुंब नियोजन आणि पालकांचे कर्तव्य. माफ करा, कुटुंब नियोजन आणि पालकांचे कर्तव्य सादर करते आहेत मधू भाऊजी आणि गोदूताई. आता ऐका हवामानाचा अंदाज. हवामानाचा अंदाज. आज हवा कोरडी राहील आणि अधूनमधून पावसाच्या सरी पडतील. विदर्भ मराठवाडा नॉर्वे स्वीडन उत्तर कोरिया इथे अधूनमधून विजा चमकतील आणि आकाश निरभ्र राहील. रशियात मुसळधार पाऊसवृष्टी होईल आणि अमेरिका कोरडी राहील.
महाराज, आमचा पुढील कार्यक्रम आता थोड्याच वेळात. नमस्कार. सर घोटाळा झाला सर. अहो सर, मोठा घोटाळा झालाय. अहो सर, घोटाळा झालाय सर. कुलकर्णी, सगळ्यात मोठा घोटाळा आम्ही तुम्हाला रेडिओ स्टेशनवर नोकरीला ठेवलं ना, हा झालेला आहे. घोटाळा झाला. कुणी केला? कोणी केलं म्हणजे? कुणी केला केल्याशिवाय झाला का? घोटाळ्याचा करता कोण? करत्याशिवाय कर्म होतं का कधी? शाळेमध्ये व्याकरणाच्या तासाला झोपा काढत असला पाहिजे. घोटाळा झाला. काय झाला घोटाळा? आजच्या परिसंवादात भाग घेणारे लोक आलेच नाहीत. परिसंवाद? कसला परिसंवाद? कुटुंब नियोजन, एक राष्ट्रीय समस्या. हो, म्हणजे सरकारी प्रचाराचा कार्यक्रम. हो कुलकर्णी, सरकारकडनं पैसे घेतो आपण या प्रचाराचे. तुमचा आमचा पगार सुटतो यातून. बघू कोण होते भाग घेणारे. प्रोफेसर राजे, प्रोफेसर बाळराजे, प्रोफेसर बळीभद्रे, प्रोफेसर कुरकुंबे. हे हो सगळे प्रोफेसर. तुम्हाला दुसरे कोणी सापडत नाहीत का हो? पुढच्या वेळेपासून दुसरी कोणतरी माणसं धरून आणत चला. प्रोफेसर कशाला सारखे? अहो सर, पण इतका रिकामा वेळ असलेली माणसं भेटत नाही. रिकामा वेळ असतो म्हणता, मग आले का नाही? त्यांना कळवायचं राहून गेलं. राहून गेलं. पुन्हा बिनकर्त्याचं वाक्य. अहो सर, 2च मिनिटं राहिली जाता. कशाला? कुटुंब नियोजनाला. काय म्हणजे परिसंवादाला. हो, परिसंवाद. असू दे, आपणच करूया परिसंवाद. अहो पण त्याआधी परिसंवाद म्हणजे काय हे तरी सांगा. परिसंवाद म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने संवाद सुरू ठेवतो. परिसंवाद. चला करा सुरू. अहो सर, पण प्राध्यापक राजे, डॉक्टर बळीभद्रे, प्रोफेसर कुरकुंबे यांची नावं जाहीर झाली आहेत. मग अहो त्यांचा आवाज आणि आपला आवाज. कोण ओळखतो या प्रोफेसरांचे आवाज? या प्रोफेसर लोकांचे आवाज म्हणजे काय? लता मंगेशकर आणि मोहम्मद रफीचे आवाज आहे. कमाल करता तुम्ही. अहो त्याशिवाय श्रीमती सरला वाखणकर, त्यांचंही नाव जाहीर झालंय. असू दे, तो सरला वाखणकर. आपल्या श्यामाबाईंना बोलवा, त्यांना करा सरला वाखणकर. आणि तुम्ही प्रोफेसर राजे. मी होतो कुरकुंबे. आणि डॉक्टर बळीभद्रे. बळीभद्रे आहेतच का? बळीभद्रे आहे का कोणी? बळीभद्रे व्हायला प्रोफेसर पाहिजे? नाही, जाऊ दे, मीच होतो बळीभद्रे. अहो एक तर एक परिसंवाद कोणी ऐकत नाही. आणि आपलं काम काय? कुटुंब नियोजन हा शब्द आणायचा आणि वटवट सुरू ठेवायची. या श्यामाबाई, बरे आला. बरं का, आज आपल्याला कुटुंब नियोजनाचा परिसंवाद करायचा. शिबाई, हे कुटुंब नियोजन ना करून करून अहो म्हणजे किती वेळा तेच बोलायचं. मग रोज ते प्रचाराचे पैसे घेताना कंटाळा नाही येत. ते काय नाही, परिसंवाद करायचा. हे घ्या. आणि लक्षात ठेवा, परिसंवाद करायचा म्हणजे पहिलं, कोणी कुणाला एक वाक्य म्हणून पुरं करून द्यायचं नाही. ज्यात त्यात तोंड घालायचं. आणि दुसरं, काहीमध्ये आटलं ना तर असं हो 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 हसून टाकायचं जोर. कळलं? आणि तुमचे ते आकड्यांचे कागद तयार ठेवा. म्हणजे काय की सरकारचे अमुक योजनेत अमुक रुपये खर्च झाले, अमुक रुपये मंजूर झाले वगैरे वगैरे असं काय काय. आणि ऐका आणि दडपा वाटेल ते दडपा. लोक काय कागद पेन्सिल घेऊन बसत नाहीत. तेव्हा चला सुरू कर. तिकडे काय खुर्ची झाली. वाद्य संगीताचा ध्वनी ऐकत होता. आता ऐका परिसंवाद.
विषय आहे कुटुंब नियोजन एक राष्ट्रीय समस्या. आजच्या परिसंवादात भाग घेत आहेत प्राध्यापक बाळराजे, प्राध्यापक पांग कुरकुंबे, डॉक्टर नित्यानंद बळीभद्रे आणि श्रीमती सरला वाकणकर. सादर करते अनंत तांबे. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज कुटुंब नियोजन एक राष्ट्रीय समस्या या विषयावर परिसंवाद करण्यासाठी या विषयातली काही तज्ञ मंडळी जमलेली आहे. नमस्कार प्राध्यापक पांग कुरकुंबे. नमस्कार नमस्कार. नमस्कार श्रीमती सरला वाकणकर. नमस्कार डॉक्टर बळीभद्रे साहेब. नमस्कार प्राध्यापक बाळराजे. हो नमस्कार नमस्कार. तर त्याचं असं आहे बाळासाहेब. हो बाळासाहेब वगैरे नका म्हणू बुवा. अय्या, तुमच्यासारख्या विद्वान माणसाला बाळ कसं म्हणायचं? अहो इथे डॉक्टर बळीभद्रे झालंच तर पांग यांच्यासारखे विद्वान मंडळी असताना आम्ही कसले हो विद्वान? सरलाबाई. ईश्या, बाई बी नका म्हणू काही मला. तर त्याचं असं आहे सरला ताई, कुटुंब नियोजन कुटुंब नियोजन. माफ करा बळीभद्रे साहेब. माफ करा बळीभद्रे साहेब, परिसंवादाच्या विषयासंबंधी चर्चा करण्यापूर्वी आपण आपल्यावर काही मर्यादा घालून घेतल्या पाहिजे. हो म्हणजे चर्चा नियमन केलं पाहिजे असं म्हणायचंय का आपल्याला? वास्तविक बरं का, केवळ 9 मिनिटांच्या अवधी एवढा मोठा राष्ट्रीय विषय डिस्कस करणं म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे. म्हणजे चर्चेला जाणं असं म्हणायचंय का आपल्याला? सर मी काय म्हणत होतो, कुटुंब नियोजन कुटुंब नियोजन. एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट. तो मी काय म्हणत होतो, मला वाटतं की कुटुंब नियोजन हा शब्दच एका अर्थी फसवा आहे. पण मला असं वाटतं कुटुंब हा शब्दच फसवा आहे. तर सर्वसाधारणपणे मराठीमध्ये ज्याला आपण फॅमिली प्लॅनिंग म्हणतो, ती एक समस्या नसून तो एक उपाय ही नसून ती एक समस्या आहे आणि उपाय ही आहे. पण मला असं वाटतं की चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी कुटुंबाच्या कुक्षीत काय काय येतं हे बघूया. कुक्षीत म्हणजे तुम्हाला कुटुंबाच्या कक्षेत असं म्हणायचंय का प्राध्यापक राजे? पण एक सोशल वर्कर या नात्याने मला जो काही अनुभव आहे ना, परवा मी मेडिकल कॉन्फरन्स समोर एक पेपर वाचला. लखनौला की नाही इंटरनॅशनल विमेन्स कॉन्फरन्स झाली. तिथे एक सोशल वर्कर या नात्याने मी एक विचार मांडला. पण त्याआधी कुटुंब नियोजन या शब्दाचा मुख्यार्थ किंवा ध्वन्यर्थ काय आहे तो आपण पक्का करू. म्हणजे चर्चेमध्ये पारस्परिक गैरसामंजस्य येणार नाही. मला असं वाटतं की कुटुंब नियोजनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग जे आमच्या मंडळाने चालू केलेत की नाही, म्हणजे त्याचा फायदा आबाला वृद्ध घेतात. म्हणजे तुमच्या वर्गामध्ये बाल आणि वृद्ध नुसते आ वाचून बसत असतील.
आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया, कारण वेळ फारच थोडा उरलेला आहे. 9 मिनिटं म्हणजे काय, काहीच वेळ म्हणून कुटुंब नियोजनाच्या बाबतीत सर्वांशी सरकारनी सरकारशी सहकार्य केलं पाहिजे. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पंचवर्षीय हो, पंचवर्षीय असं म्हटलं पाहिजे, म्हणजे 5 वर्षाची या अर्थी. काय सरकार ताई? अगदी हो, त्याच अर्थी. सरकारने एकूण या कार्यासाठी त्यासाठी एकूण 31,50,000 सॉरी 31,50,40,40 म्हणजे पुष्कळच पैसे खर्च केलेले आहे. म्हणून कुटुंब नियोजनाला खूपच आळा बसेल, नाही का कुटुंबे? म्हणजे कुटुंब नियोजनाला आळा बसेल म्हणजे लोकसंख्येला आळा बसेल असं तुम्हाला म्हणायचंय का? हो, लोकसंख्येला मला तसंच म्हणायचं होतं. म्हणून जनतेने सरकारशी सहकार्य करून कुटुंब नियोजनाचा विकास घडवून आणला पाहिजे. बरं, नमस्कार. आत्ताचा पेण कुटुंब नियोजन हा परिसंवाद ऐकत होता. आता एक भावगीत. गोजिरी गोजिरी मुले, बैग देवा घरची फुले. गोजिरी मुले, बैग देवा घरची फुले. आता आपल्या पत्रांची उत्तर. अहो, पत्र कुठे आहे? आपल्या पत्रांची उत्तर. बरं का सुधाताई, या आठवड्यात भगिनींनी पत्रांचा नुसता वर्षाव केलाय. अगो बाई, केवढा हा ढीग! इतकाही पत्र. अहो, वाचा तरी. बुलढाण्याहून सावित्रीबाई सत्यवान लिहितात, आपले कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतात. तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात हे ऐकून आम्हाला की नाही फार आनंद झाला. बरं का सावित्रीबाई? आणि साताऱ्याहून शैलाताई सातारकर लिहितात की आम्हाला तुमचे कार्यक्रम खूपच आवडतात. बरं का शैलाताई, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात हे वाचून आम्हाला फारच आनंद झाला. आणि सांगलीहून बरं का, सांगलीहून लीलाताई गोखले लिहितात की आम्हाला तुमचे कार्यक्रम फारच आवडतात. बरं का लीलाताई, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात हे वाचून आम्हाला फारच आनंद होतो. आणि शिवाय बार्शीहून पद्माताई बार्शीकर लिहितात की आपल्या देशाला कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहे हे आम्हाला तुमचे कार्यक्रम ऐकून पटलं. बरं का पद्माताई, तुम्हाला आमचे कार्यक्रम कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आवडतात हे वाचून आम्हाला फारच आनंद झाला. शिवाय सोलापूरहून सरलाताई सोलापुरे, पुण्याहून अचला, कमला, विमला, निर्मला गोंधळेकर, खडकीहून ताराबाई कुंटे, देहू रोडवरून जिजाबाई तुकाराम मोरे आणि आळंदीहून मुक्ताबाई आळंदकर आणि पंढरपूरहून जनाबाई दळणकर या भगिनी
कार्यक्रम आवडल्याचं अगदी आवर्जून कळवलंय बरं का भगिनींनो? बरं का भगिनींनो, तुम्हाला आमचे कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आवडतात हे वाचून आम्हाला तुमच्याबद्दल खूप प्रेम आणि सहानुभूती देखील वाटते. बरं का भगिनींनो, आजचा आमचा स्त्रियांसाठी खास कार्यक्रम बायका संपल्या. संपला. आता आपली भेट पुढल्या गुरुवारी दुपारी 1:30 नमस्कार. अहो साठे, काय ही भाषा? अहो माननीय मंत्र्यांचा असा एकवचन उल्लेख, स्वतःला काय प्रभू रामचंद्र समजता काय? अहो माननीय मामासाहेब डांगोरे, पाटबंधारे, समाज शिक्षण, कुटुंब नियोजन, जंगल आणि दळणवळण मंत्री असं म्हणा. ठीक आहे तुम्हीच म्हणा. आला की सांगा. अहो साहेब, आपण कशाला आणलीत खुर्ची? इथे आहे सगळी व्यवस्था. सेक्रेटरी बोला साहेब. सांगा साहेब, खुर्ची कधीही सोडत नाही. सेक्रेटरी बोला साहेब. इथं कसलं उद्घाटन आहे? साहेब, उद्घाटन नाही, हे रेडिओ स्टेशन आहे. इकडनं संदेश द्यायचा आहे. तुम्ही काय म्हणलं सकाळी उद्घाटन आहे म्हणून? साहेब, ते सकाळी होतं, ते केलं आपण. सकाळी भाषण केलं ते उद्घाटन होतं. कसलं उद्घाटन केलं आम्ही? साहेब, सकाळी वराह पालन केंद्राचं. वराह पालन केंद्र? वराह पालन केंद्राचं. पण तिथं इतकी डुकरं कशाला आणून ठेवली? नाही साहेब, डुकराला वराह असा शासकीय शब्द आहे. अच्छा. पण डुकराला डुक्कर म्हणलं तर काय बिघडलं? नाही साहेब, डुकराच्या भावना दुखावतात. भावना बिवना कोणाच्या दुखू नका. आपण कोण? माझं नाव श्यामा वसईकर. अच्छा. आपण इथं वराह पालन केंद्रावर काय करतो? नाही साहेब, हे आकाशवाणी केंद्र. इथं कसलं पालन करता? नाही साहेब, इकडनं कार्यक्रम होता. म्हणजे ना, मी स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी कार्यक्रम करते साहेब. म्हणजे प्रोड्युसर आहे मी साहेब. वा छान. आपल्या देशात असं काहीतरी व्हायला पाहिजे ना, असं मानणाऱ्यातलं मी एक आहे. म्हणजे आपल्या देशात बायकांनी असं पुढे यायला पाहिजे ना, पुरुषांनी सुद्धा पुढं यायला पाहिजे ना. म्हणजे आपल्या देशात सगळ्यांनीच पुढं यायला पाहिजे ना, असं मानणाऱ्यातलं मी एक आहे. साहेब, फॅमिली प्लॅनिंग डेचा संदेश द्यायचा. हा, करू की. सेक्रेटरी, पाणी आणा. कुलकर्णी, पाणी आणा. अहो पाणी आणा, सांगा पाणी. अरे पाणी आणा रे कोणीतरी, इकडे पाणी आणा. पाणी पाठवा रे. पाणी आणा रे कोणीतरी. पाणी आणा रे. हा ना भाषा. ठीक आहे. सेक्रेटरी, तुम्हाला कितीदा सांगितलं, अक्षर जरा मोठं आणि सुटं काढत चला. कसं वाचायचं हे? साहेब, सांगतो काही अडलं काय? साहेब, करायची ना सुरुवात? हा, करू. आकाशवाणीच्या वटवट केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. अधिक मुले पिकवा. माफ करा ना, अधिक मुले शिकवा या सप्ताहानिमित्त समाज शिक्षण, पाटबंधारे, कुटुंब नियोजन आणि जंगल खात्याचे मंत्री दळणवळणाचं राहिलं. आकाशवाणीच्या वटवट केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. समाज शिक्षण, पाटबंधारे, कुटुंब नियोजन, जंगल आणि दळणवळण खात्याचे मंत्री माननीय श्री बाप्पासाहेब डांगोरे
बोलायचं बोलायचं. When India became independent, our father of the nation, Mahatma Gandhi, said that everyone in India must read and write. Our country is very big. Very big, very, very big. But there is unity in diversity. Diversity. So there must be national integration and socialism. Socialism. Therefore, everyone must learn to read and write also. In the first 5-year plan, there is education in every village. Our great Indian leader, Jawaharlal Nehru, said that India lives in villages. I also say everything like Pandit Jawaharlal Nehru. So we must make every big city a village. And every poor man must become rich man. And every rich man must become poor man. So everyone must learn his son and daughter also. I have a great pleasure in inaugurating the Adik Phule Shikwa Saptah. That is more and more children and more education. Jai Hind. सेक्रेटरी, आपला नेक्स्ट प्रोग्राम काय हो? नेक्स्ट प्रोग्राम सरकारी पोहण्याच्या तलावाचं उद्घाटन आहे. पोहण्याचं? हो सर. मग ते टॉवेल पंचा घेतला की नाही सर, तिकडे आपल्याला फक्त फीत कापाय. मग ते कात्री बित्री घेतले सगळं. म्हणजे आपापल्या कामाची हत्यारे आपल्याकडे असलेली बरी. नाव काय म्हणलं तुमचं? श्यामा वसईकर. छान आहे. चला आकाशवाणीच्या वटवट केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आता रात्रीचे 9:30 वाजत आहेत. आज दिवाळी निमित्त श्रुतिकांच्या खास कार्यक्रमात सादर करीत आहोत जगन्नाथ राऊत यांनी लिहिलेली श्रुतिका आनंदी आनंद.
श्वेता, श्रुतिका आनंदी आनंद. आता आमचा पुढचा कार्यक्रम थोड्याच वेळात. त्या रेडिओची बेली वटवटच संपत नाही. बंद करा रे तो रेडिओ. पारिपार्श्वका, आपण लोकांच्या घरात गेलो, थिएटरमध्ये गेलो, लोकलमध्ये गेलो, रेडिओ स्टेशनवर सुद्धा गेलो. आता तरी भागली की हाऊस वटवट करण्याची आणि ऐकण्याची. कशी वागणार महाराज? जित्याची खोड कधी जाते. वा, अरे वा, बरंच शिकलोस की आमच्याकडनं. नाटकाच्या सुरुवातीला म्हणत होता ही फुकटची वटवट कशाला वगैरे. वा, शबास. काय करणार, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. हे चुप मंडळी, याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायची जरूर नाही, बोलून चालून वाटलं. पण तेव्हा तो जे काय म्हणतोय ना त्याच्याच भाषेत सांगायचं तर पॉइंट आहे. पॉइंट म्हणजे असं की वटवट हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तेव्हा केशवसुतांच्या मूळच्या कवितेमध्ये थोड्या अजून वटवटीची भर टाकून आपल्याला असं म्हणता येईल, अमुच्या भाळी सदैव लिहिली कटकट वटवट करण्याची. 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 वटवटीस या वक्ता कोण? वक्ता कोण? वक्ता कोण? श्रोता कोण? श्रोता कोण? श्रोता कोण? वटवटीस या वक्ता कोण? श्रोता कोण? विषय कोणता? बघतो कोण? बघतो कोण? बघतो कोण? आमच्या भाळी सदैव लिहिली कटकट वटवट करण्याची. आमच्या भाळी सदैव लिहिली कटकट वटवट करण्याची. नवरे बायका मित्र मैत्रिणी. नवरे बायका मित्र मैत्रिणी. आई बाबा बंधू भगिनी. आई बाबा बंधू भगिनी. नवरे बायका मित्र मैत्रिणी. आई बाबा बंधू भगिनी. कुणी न केव्हा संधी सोडती सदैव वटवट करण्याची. आमच्या भाळी सदैव लिहिली कटकट 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 वटवट करण्याची. वटवट 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 वटवट.